अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत कुर्मदास महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. गौ माता की जय. गंगा मैया की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री माता पिताय नमः. आपण मिरवेराणी वा प्रकरणी, माता पिता दैन्यवाणी, तयाचे भारे सकळ मेदिनी, विवळ दुःखे होतसे. गणरायाला वंदन करून, श्री गुरूंना वंदन करून, माता पित्यांना वंदन करून, समस्त श्रोत्यांना वंदन करून, आपण मागील कथा भाग पाहिला की जेव्हा गोपीचंद राजा जेव्हा खाली बसलेला होता आणि वर गच्चीवरती आई त्याची रडत असताना त्याच्या अंगावरती आईच्या अश्रूचा एक थेंब पडलेला होता. त्यावेळेस तो आईला विचारण्यासाठी आलेला आहे की आई, तू का दुःखी आहे, तू का रडत आहेस, ते आपण पाहत आहोत. आणि जो गोपीचंद राजा आहे तो आईला विचारत आहे. आणि तो कथा भाग आपण मागील अध्यायात पाहिलेला आहे. आपण मिरवेराणी वा प्रकरणी, माता पिता दैन्यवाणी, तयाचे भारे सकळ मेदिनी, विवळ दुःखी होतसे. कांते लागी शृंगार व्यक्त, मातेशी वसन नेसावया भ्रांत, तयाचे भारे धरा समस्त, विवळ दुःखी होतसे. तर आपल्या कांतेला, आपल्या पत्नीला नेसावायला नव्या साड्या आणून देत आहे, परंतु आईला नेसायला वस्त्र सुद्धा नाही. असं जो आईला सांभाळ करतो त्याच्या भारानं धरतीला त्रास होतो, असं मालू महाराज, धोंडीसूत मालू महाराज आपल्याला सांगत आहे. कांतेशी नेसावया वस्त्र बर्जरी, माता ग्रंथी चिरसावरी, तयाचे भारे सकळ धरित्री, विवळ दुःखे होतसे. आपल्या पत्नीला नेसायला नवीन वस्त्रे आणून देत आहे आणि त्याची आई मात्र जुनी फाटलेली वस्त्रे, जुनी लुगडी शिवून तीच वापरत आहे. आणि अशा प्रकारे जो आपल्या आईवडिलाला सांभाळत नाही त्याच्या भारानं धरित्री त्रस्त होत आहे. कांतेशी इच्छा समान देणे, मातेशी खावया न मिळे अन्न, तयाचे भारे पृथ्वी सगन, विवळ दुःखी होतसे. पत्नीला चांगले इच्छे समान खायला काय आणून द्यायचं, परंतु मातेला खायला अन्न नाही, आईला खायला अन्न देत नाही. अशा प्रकारे अशांचा ह्या पृथ्वीला त्रास होतो. कांतेशी बैसावया उच्चासन, मातेशी कष्टवी दासी समान, तयाचे भारे धरा रत्न, विवळ दुःखी होतसे. स्वतःच्या पत्नीला मात्र बसायला उंच अशा खुर्च्या, गादी वगैरे आणून द्यायच्या, परंतु मातेला मात्र कष्ट द्यायचं, दासी समान वागवायचं. असं जो करतो त्याच्या भारानं पृथ्वी समस्त जे आहे ती व्याकुळ होत आहे, दुःखी होत आहे. जन्म घेतला जियेचे पोट रंभे समान,
कांता ठेवी भूता समान माता मिरवी, तयाचे भारे धरा देवी विवळ दुःखी होतसे. जन्म घेतला जियेचे पोटी, तिथे मने परमकरंटी, तयाचे भारे धरा हिमपुटी विवळ दुःखी होतसे. जिच्या पोटी जन्म घेतला तिच्याकडे बघायचं नाही, मातेला आईला मात्र बघायचं नाही आणि पत्नीला सुखात ठेवायचं, नाना प्रकारचे लाड पुरवायचे. आणि अशा प्रकारे जो करतो आणि त्यामुळे ही धरा जी आहे, धरित्री आहे, ती दुःखी होत आहे. धरतीला त्याचा त्रास होत आहे, त्याचा भार होत आहे. कांते लागी मृदू भाषण, मातेशी हृदी खोची बाण, तयाचे भारे धरारत्न विवळ दुःखी होतसे. कांतेला गोड बोलायचं आणि मातेला आईला मात्र हिनकस बोलायचं किंवा काहीतरी असं वाईट बोलायचं. आणि असा जो करतो त्याच्या बहारानं धरित्री जी आहे ती त्रस्त होत आहे. आपण मिरवेरा निवासरसा, पिते काळा मातंग जैसा, तयाचे भारे धरा क्लेशा विवळ दुःखी होतसे. आपण कंठी कुड्या पहुडी, पित्या शिरी बत्त्या जोडी, तयाचे भारे धरा मुकमुरडी विवळ दुःखी होतसे. आपण बक्षी सदा सुरस अन्न, पितर मागती भिक्षा कदन्न, तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होतसे. तरी ऐशिये पुत्र सृष्टी, गळावेत गर्भीहुनी शेवटी, तन्यायी अर्थपोटी माझा न धरी जननीये. जे तुझ वेदक मन कामना, तयासाठी वेचिन प्राणा, परी मायवो तव वासना, पूर्ण करीन निचेशी. ही आई, तशा प्रकारचा मी पुत्र नाही. तुझी जी काही कामना असेल ती मी पूर्ण करीन, असं गोपीचंद राजा आपल्या आईला म्हणत आहे. ऐशी बोलता स्वसुत वार्ता, प्रेमाब्दी उचंबळला चित्ता, मग हितार्थ रत्न द्यावया हाता, वागलहरी उचंबळे. मने बारे ऐक वचन, प्रेम उदियाचळी तू दिव्य रत्न, उदय पावलाशी चंड किरण, शत्रुतम निवटावया. तया ठाई अंधकार मज पिडाबा काय करणार, परिसला भल्या वस्तीस दरिद्र, स्वप्ना माझी नांदेना हो. बारे तव प्रताप दर्प, पादरज झाले भूप, ऐसे असता कोप कंदर्प, माते कोण विवरिल. बारे त्रिव्र प्रतापी स्थावर केसरी, तयाचे लेकुरा वारण मारी, हा विपर्यास कवने परी मिरवला हे जगाते. राया नरेंद्रा तुझी मी माता, माते कोण होय गांजिता, परिचिंता उदरी मोहव्यता, शोक तरू उद्बोला. तर आई त्यास आपल्या गोपीचंद राजास म्हणत आहे की माझ्या मनात एक इच्छा आहे. आणि ती पुढे सांगत आहे, राया नरेंद्रा बारे तव स्वरूप पूर्णार्क, पाहता माते उदेला शोक, म्हणशील तरी अर्थदायक, कवना परी उदेला तो. बारे तव पिता तव समान, स्वरूप उदेले अर्क प्रमाण, परी काळ असता चळी जाऊन, गुप्त झाला पुरुष तो. आहा अपार तो स्वरूपाब्दी, अंतिवेष्टी वडवानळ संधी, पडिता बारे विशाळ बुद्धी, भस्म झाला क्षणांतरी. अस्ति जळाल्या काष्टा समान, लोम दाहिले जेवते तृण, मांस स्नेहाचे होऊन शोषण, स्वरूपाते लोपला तो. तव त्या भयाची हुडहुडी मोठी, बारे मजवू देली पोटी, तुझे स्वरूप पाहता दृष्टी, भयाते उटी उठावे. बारे कृतांत मही विकार, दुसदुषित वारंवार, टपुनी बैसला जैसा मांजर, मुशकाते उचलावया. जैसा व्याघ्र जपे गायी, किमीन वेची बगळा प्रवाही, तैसे जगाते तन्यायी, कृतांत आहारी नटलासे. तरी तो व्याघ्र ऐसा सबळ, जिंकुनी योजावा पिंजरी मेळ, बारे तै भयाचा वडवानळ, मग स्पर्शनार नाही देहाते. बारे विखार डंकी दुःख, तेची वेचिल्या सकळ सुख, कंटकी धरिल्यास सकळ वृश्चिक, वेदने ते मिरवेना. ऐसे परी रचुनी युक्ती, सकळ हरावी कृतांत गती, व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने. हे पुत्रा, हे बाळा, मला तुझ्याकडे पाहून तू एक सूर्यासमान तेजस्वी असा तुझा देह,
जो देह तुला मानवी देह लाभलेला आहे, त्या देहाचं सार्थक व्हावं अशी माझी इच्छा आहे. जसा तुझा बाप काळाच्या पडद्याआड गेला, काळाने जसं त्याची जो जन्म व्यर्थ गेला, तशा प्रकारे तुझा हा देह जो आहे तो फुकट जाऊ नये, त्याचं कल्याण व्हावं, त्याचं काहीतरी ह्या मानवी जन्मात येऊन त्याचं सार्थक व्हावं असं मला वाटत आहे. आणि अशा प्रकारे आणि पुढे अजून ती काय सांगत आहे, ऐसे परी रचुनी